सर तुम्ही दिल्लीत आला होता, काही तुमच्या शासकीय बैठका होत्या. होय. काय नक्की बैठकाचं कारण होतं, काय तपशील? नाही नाही, इथे जे आहे आपले निवासी आणि व्यावसायिक या ज्या आस्थापना आहेत देशामध्ये, तर तिथं LPG आणि PNG गॅसचा अधिक चांगला आणि सुलभ पुरवठा कसा करता येईल, त्याचा निश्चित कालावधी काय, त्याच्यामध्ये अडचणी काय आहे, त्या संदर्भामध्ये काही तांत्रिक काय अडचणी असतील तर त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी विशेषतः म्हणजे बऱ्याच सगळ्याच राज्यातील सगळ्या देशातील सगळ्या राज्याच्या त्या प्रमुखांना, सेक्रेटरींना वगैरे बोलवलेलं होतं. हे पुरवठा मंत्र्यांना वगैरे, आणि याच्यासाठी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर साहेब, नंतर पेट्रोलियम मिनिस्टर जे आहेत ते हरदीप पुरी सिंग, आणि प्रल्हाद जोशी अन्न नागरी पुरवठा मंत्री, ते केंद्रीय मंत्री होते. आणि मग बाकी सगळे जे आहेत राज्यातले जे आहेत वेगवेगळे मंत्री आणि सेक्रेटरी होते. त्यांनी काही सूचना मग सांगितल्या प्रत्येकाने. आपण सुद्धा सांगितलं की ठीक आहे, PNGचं जे आहे PNG स्वस्त सुद्धा पडतोय आणि PNGचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रसार प्रचार झाला पाहिजे. मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे LPG बंद होईल, त्याच्या अगोदर सगळ्यांनी PNGचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त PNGच्या ज्या आहेत जोडण्या करून घेतल्या पाहिजेत. तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की बा सगळ्या ह्या ज्या महानगरपालिका किंवा नगरपालिका जिथे PNG आहे तिथे जसं आपण पाण्याचं कनेक्शन आलंच पाहिजे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन त्या बिल्डिंगला पाहिजे, तरच तुम्हाला जे आहे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल. त्याप्रमाणे PNG सुद्धा मॅन्डेटरी करा, कंपल्सरी करा की ते सुद्धा कनेक्शन असेल तरच तुम्हाला OC मिळेल. अशा काही अटी त्याच्यामध्ये टाका. पर त्याच्यामध्ये अनेक वेळेला जे आहेत महानगरपालिकेच्या परमिशन्स मिळवायला वगैरे फार वेळ लागतो, हे अडचणी होतात का ते रस्ते खोदायचे असतात. मग ते पण त्यांनी सांगितलं सगळ्या महानगरपालिकेला किंवा सरकारला किंवा इथे कुठल्याही प्रकारे जे आहे असा वेळ जाता कामा नये. आणि साध्या गोष्टी होत्या. आता शेजारची बिल्डिंग असेल तर तिथून जर पाईपलाईन घ्यायची असेल ते सांगतात की नाही आमच्या ह्याच्यातून नका घेऊ, का तर तिथे जर आली तर आमचा गॅस कमी होईल. म्हणजे मला स्वतःच उदाहरण तिकडे आहे असं. पण हे काय आहे, तर ही परमिशन तुम्हाला कशाला पाहिजे? तर हे जे PNG वाले आहेत त्यांना ती परमिशन लागते. तेवढं नाही, त्या परमिशनची काही गरज नाही आहे. म्युन्सिपाल्टीची सुद्धा जे आहे ते डीम परमिशन म्हणजे झाली परमिशन असं समजून टाकायचं. शेजाऱ्यांच्या वगैरे परमिशनचं काही वाढ काय बघायचं नाही. आणि या सगळ्या जोडण्या ज्या आहेत ताबडतोब करून टाकायच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये विशेषतः हॉटेल, रेस्टॉरंट यांना सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब करा. त्याच्यामुळे एक तर काय खर्च पण कमी होईल आणि पर्यावरणपूरक असा एक पर्याय आहे तो सुलभ होईल. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आम्ही चर्चा केल्या. त्याच्यासाठी काही ऑर्डर्स सुद्धा निघाल्या की शासन आदेश सुद्धा निघाले. आणि त्याच्यामध्ये मग आता आपण सांगितलेलं आहे की हा जो पाईपलाईन टाकण्यासाठी किंवा PNG साठी तर वेगवेगळ्या महानगरपालिका, नगर परिषदा किंवा कुठे कुठे बांधकाम विभाग, जलसंपदा यांच्याकडे काही परवानग्या मागितल्या जातात, तर त्या परवानग्या मिळाल्या असं समजण्यात यावं. आणि त्या पाईपलाईन ज्या टाकण्यात याव्या. आणि जे काय आता नवीन तुमच्याकडे समजा आलं तर 24 तासामध्ये सगळं मंजूर झालं पाहिजे. नंतर सगळं
मंजूर झाले असंच समजलं झाले पुढे. आणि हे जे आहे कधी कधी पण अर्थात रस्ते खोदावे लागतात, मग त्याच्यासाठी जे परवानगी मिळत नाही त्याच्यासाठी फार मोठा खर्च शुल्क द्यावं लागतं, तर ते सुद्धा जे आहे माफ करण्यात यावं अशा सुद्धा आदेशात आपण काढलेले आहेत. आणि हे जे काम करणारे जे आहेत या PNGचं 24 तास त्यांना काम करण्याची परवानगी राहील. नंतर पाईपलाईन टाकणे, खोदणे, पूर्ववत करण्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे फायर ब्रिगेडचं किंवा वाहतूक पोलीस परवानग्या, NOC याची काहीही गरज राहणार नाही. थोडक्यात म्हणजे काय की PNG ताबडतोब सर्रास वापरली जावी पाईपलाईन द्वारे गॅस. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना आपण आज बाजूला टाकून त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जोडण्या देऊन टाका. सर तुम्ही बोलताना असं म्हटलं की आणि ते त्याप्रमाणे जे आहे भारत सरकारने आणि मंत्र्यांनी सगळ्यांनी त्याप्रमाणे आदेश सुद्धा दिले. सर तुम्ही बोलताना असं म्हटलं की 3 महिन्यात LPG बंद होईल असं तुम्ही आता बोलताना म्हटलेले आहात, आणि हे सगळं शहरापुरतं केलं जात आहे. मग ग्रामीण भागामध्ये लोकांनी कसं करायचं? मागाशी तो शब्द वापरला की जिथे जिथे PNG सुरू आहे, आता एखाद्या खेड्यामध्ये PNG अजून गेलीच नाही, तिथे नाही होणार. पण मुंबई आहे, नाशिक आहे, पुणे आहे, अशी काही शहर आहेत की जिथे PNG जे आहे सुरू आहे, तिथे त्यांनी घ्यावे ना. पण जिथे अजून PNG गेलेच नाही शहरावर, तिथे तर प्रश्न आहे. त्यासाठी सिनारिओ काय असेल, कारण की काही अशा सेमी अर्बन जागा पण आहेत, म्हणजे मुंबईच्या बाजूला तुम्ही डोंबिवली, कल्याण बघितलं किंवा अशा दुसऱ्या जागा बघितलं, आणि खास करून जेव्हा सरकारची नोटीस येते की 3 महिन्यात हे तर दुसरं असं आहे की जे आहे जिथं जिथं ज्या PNGचं काम सुरू झालेलं आहे, मेन्स केलेले मेन पाईपलाईन्स वगैरे त्याच्यासाठी आता एखाद्या फार लांबच्या ठिकाणी अजून तिथे लाईनच गेली नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर मिळणार. सर याचा परंतु तिथे तुम्ही घेऊ शकता आणि तरी सुद्धा घेतली नाही तर तुमचं सिलेंडर बंद. उदाहरणार्थ आता एक माझं उदाहरण, तर मी ज्या राहतो त्या बिल्डिंगमध्ये PNG नाही आहे. खरं सांग, मी विचारलं का नाही तुम्ही देत परमिशन, तर शेजारीची परमिशन, शेजारच्या बिल्डिंगची परवानगी नाही आणि म्युन्सिपाल्टीची वगैरे. मग असं जर असेल तर 3 महिन्यानंतर माझी सिलेंडर बंद आहे. मग हे जर व्हायचं नसेल तर ह्या परवानग्याची गरजच नाही काय, अशा ऑर्डर्स काढून टाकलेल्या आहेत. सर एक प्रश्न असा आहे याला जोडून की शहरी भागातही काही ठिकाणी रॉकेलची मागणी होते, मुंबई सारख्या शहरात भोईवाड्यात रांगा दिसल्यात LPG साठी. मी सांगितलेलं आहे शहरी भागातच नाही आणि ग्रामीण भागात तर खूप ठिकाणी रॉकेल केरोसिनचा वापर होतो. आतापर्यंत जे आहे काय हायकोर्टाचे एक त्यावेळी ऑर्डर होती की जर तुमच्याकडे तर उज्ज्वला जर सगळीकडे दिलेला आहे तर मग केरोसिनची गरज काय. त्याच्यामुळे केरोसिन असताना सुद्धा आपण केरोसिन देऊ शकत नव्हतो. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जो हा मोठा प्रश्न निर्माण झाला, आपण हायकोर्टानं सुद्धा कळवलं की आता आपल्याला करावं लागेल, द्यावं लागेल. जवळजवळ 3,500 किलो लिटर एवढं केरोसिन महाराष्ट्राकडे आहे, म्हणजे दर महिन्याचा कुठं आहे तो. तर कोर्टानं सुद्धा जे आहे ती फेवरेबल जे आहे आम्हाला सांगितलं, आणि त्याप्रमाणे आम्ही ती जी साखळी तुटलेली आहे आता, म्हणजे मुख्य डीलर, त्याच्यानंतर लहान पूर्वी बघा मुंबईमध्ये ज्या एक बैलाची जी गाडी यायची, अशी 500-700 काहीतरी काही 1000 असेल शिवडीच्या भागामध्ये त्या गाड्या असायच्या, आणि ते केरोसिन घेऊन सगळीकडे जायचे. अर्थात मुंबईमध्ये आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते PNG आणि LPG जास्त असल्यामुळे कमी लागेल, पण अनेक शहरामध्ये जिथे अजून PNG किंवा LPG कमी आहे त्या सगळ्या ठिकाणी जे आहे केरोसिन वापरायला आपण परवानगी दिली आहे. आणि ज्यांच्या परवानग्या ह्या ज्या जुने जे डीलर्स आहेत आपले केरोसिनचे, त्यांच्या काही परवानग्या असतात, त्यांचं रिन्युअल करायचं असतं, ते झालं असं समजावं आणि त्यांना काम करायला परवानगी आहे आता. कारण मग ते गव्हर्नमेंटमध्ये पडलेलं आहे, मंत्रालयात पडलेलं आहे, तर त्यांचं ते काम झालेलं आहे. कोणाचं झालं तर वारसाकडे, आमच्या वारसाच्या नावाने ते करा,
झालं असं समजा आणि कामाला लागलं. आणि तिथून ती जी आहे केरोसिनची सुद्धा आपण पुरवठा सुरू करतो. पण त्याचबरोबर जे जे गव्हर्नमेंटचे जे म्हणजे IOCL असेल, HPCL वगैरे गव्हर्नमेंट कंपन्यांचे आहेत, रिफायनरीज आहेत, त्यांचे जे पेट्रोल पंप आहेत तिथे सुद्धा आपण ह्या केरोसिन टँकर्स ठेवून तिथे ज्यांना ज्यांना केरोसिन पाहिजे त्यांना त्यांना केरोसिन मिळेल अशी व्यवस्था करतो आहोत. हे सगळं करण्याचं कारण असं एवढंच आहे की अचानक ही जी काही जागतिक परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातून जे काही हे प्रश्न निर्माण होत आहेत LPGचे आणि PNGचे, म्हणून ह्या काही काही गोष्टी ज्या आहेत एक्सपिडाइट करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करते आणि त्याला आम्ही सगळे लोक जे आहेत त्यांना साथ देतो. तर याचा खर्च कोण उचलणार आहे? यांच्याबरोबर याचा खर्च कोण उचलणार आहे? साधारणपणे सरकार याच्यासाठी घेणार आहे की जो ग्राहक आहे त्याच्याकडनं हे पैसे वसूल केले तर जातील? जेवढं गॅस तुम्ही वापरणार त्याचं मीटर असते ते तर पैसे द्यावेच लागतात. बाकी पाईपलाईन वगैरे त्याचं ते करतात तिचं. सर, याच्यामध्ये काळा बाजाराची अलीकडच्या काळात तुम्ही जर केरोसिन देत आहेत तर त्याच्यामध्ये काळा बाजार मागच्या आपल्याला माहिती आहे की पूर्वी केरोसिनचा किती मोठ्या प्रमाणात काळा बाजार होता. यासाठी सरकार काही उपाययोजना करत आहे? म्हणूनच सांगितलं जे ऑथराइज डीलर्स आहेत त्यांना ते देण्यात येईल आणि गव्हर्नमेंटच्या रिफायनरीचे जे पेट्रोल पंप आहेत तिथे ते देण्यात येईल. त्या पेट्रोल पंपावरती सर्वसामान्यांना थेट विकत घेता येईल का, की रेशनच्या दुकानात पूर्वी जसं? तूर्त जे आहे अडचण जी निर्माण झाली आहे त्यामुळे जे आहे आपण जे त्याच्यामध्ये फार अधिक त्याच्यावर अडचणी निर्माण करणार नाही. कारण शेवटी आहे प्रत्येक घरामध्ये स्वयंपाक झाला पाहिजे हा मुद्दा आहे. काल पंतप्रधान साठेबाजी नरेंद्र वाढली. मोदी यांच्याबरोबर राज्यांच्या ज्या बैठकी झाल्या त्यात महाराष्ट्र राज्याचं काय नेमकं मुद्दे ठेवण्यात आले किंवा पंतप्रधान यांच्याकडून महाराष्ट्र राज्यासाठी काय सांगितलं? मला त्याची काही जास्त कल्पना का मी रात्री जिथे आलो आणि त्यामुळे मीटिंग झाली संपूर्ण लॉकडाऊनचे देशाची. रुमर्स आहेत त्याच्यावरती काय बोला तुम्ही महाराष्ट्रात? काय विचारायचं विचार मला वाटलं माहिती असेल तर सांगेल, नसेल तर नाही सांगेल. नाही लॉकडाऊनचे रुमर्स जे फिरत आहेत त्यावरती राज्याच्या लॉकडाऊन लोकांना कसलं लॉकडाऊन लॉकडाऊन? पुन्हा लॉकडाऊन लागू हा? शकतं. पुन्हा लॉकडाऊन लागू शकतं अशा पद्धतीच्या अफवा काही लोक पसरवतात. अजिबात काही लॉकडाऊन वगैरेची काही परिस्थिती नाही. पंतप्रधान मोदी साहेब आणि सगळं मंत्रिमंडळ केंद्रीय जे कामाला लागलं आहे. आपण पाहिलं की हॉर्मुझ स्ट्रेटमधून सुद्धा जे आहे खाडीतून आपली सगळी जहाजं पास होत आहेत. त्याचबरोबर रशियन असेल किंवा इतर ठिकाणावरून सुद्धा आपल्याला ऑइल्स आणि जे पेट्रोकेमिकल्स हे सगळं येत आहे. आपल्या ज्या रिफायनरीज आहेत भारत सरकारच्या तिथे सुद्धा त्यांनी सांगितलं प्रोपेन आणि बुटेन आहे त्याचा जो जास्तीत जास्त सगळा पूर्ण वापर जो आहे हा LPG साठी करा आणि काहीतरी 9 लाख मेट्रिक टनावरून 11,000 मेट्रिक टनावर जे आहे ते सगळं काम गेलेलं आहे. म्हणजे भरपूर उत्पादन वाढलेलं आहे. सर, राजकीय प्रश्न आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा जे राष्ट्रवादी शरद पवार आहेत ते म्हणतात बिनविरोध होईल, मात्र काँग्रेसकडे अजून सांगितलं जात नाही. काही धनगर समाजाचे OBCचे काही नेते आहेत, लक्ष्मण हाके पण म्हणतात त्या ठिकाणी लढलं जाणार आहे. लक्ष्मण हाके तुमचे संबंध सर्वश्रुत आहेत, तर ती जागा बिनविरोध होईल का? आम्ही ह्या सगळ्या पक्षाचे जे आहेत नेते आहेत त्यांना त्यांच्याकडे जाऊन विनंती करणार आहोत की आपण या ठिकाणी जे आम्हाला पूर्ण सपोर्ट करा, बिनविरोध जागा. सर, नाशिकच्या विकासामध्ये तुमचा मोठा वाटा आहे, पण नाशिक जिल्हा अलीकडे वेगळ्याच कारणाने गाजतोय. कधी नरहरी झिरवाळ तर कधी खरंच बाबा. दुर्दैव आहे ते की त्या सगळ्या गोष्टी ज्या अलीकडे ज्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं दुःख वाटतंय तेवढं मी सुद्धा या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा दुःखी आहोत की नाशिकमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विशेषतः या मागे काहीतरी हॉटेल चालवते किंवा आता हे काही काय खरात काय थोडं खराचे प्रकरण जे आहे ते जे आहे. पण आता असं आहे ना की अजूनही आपले लोक जे आहेत अंधश्रद्धेवर जो काही विश्वास ठेवतात त्याच्या पोटी जे आहेत हे सगळं बाबा लोक जे आहेत त्याचा गैरफायदा जास्त घेतात. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. हे तर आपण सगळं सांगतो बाहेर इथेच महाराष्ट्रात बाहेर इथे सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा पुतळा आहे, अहिल्याबाईंचा आहे किंवा बाबासाहेब आंबेडकर छत्रपतींचा आहे.
महात्मा फुल्यांचं. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. तर तरी सुद्धा जातात आणि मग या अंधश्रद्धेला बळी पडतात. पण कधी ना कधी ज्या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत आणि विशेषतः ज्या मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये खूप लक्ष घातलेलं आहे आणि त्यातून जे आहे सगळं जे काय त्याचे जे काही असे धंदे आहेत वाईट धंदे ते आता सगळे बाहेर काढायचं काम. 40 आमदार आहेत. खरं तर या जे प्रकरणाचा खऱ्या- संदर्भित प्रश्न आहे. तुमचा पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या 40 आमदार आहेत जे खराडच्या पायाचं तीर्थ प्यायला जायचे आणि आमदार म्हणजे एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून असतात. ते लोक जातात तर जनतेचं म्हणजे काय तुम्ही हे सिम्बॉलिझम बघ आता तिथे काय ते ईशान्येश्वर मंदिर म्हणून आहे. मी एकाला विचारलं असेल जो गेला होता मी त्या मंदिरामध्ये गेलो होतो ईशान्येश्वर मंदिर काय आणि आम्ही सुद्धा कोणी त्यांना सांगितलं हा मोठा बाबा आहे तो बरं नमस्कार त्याचा याचा अर्थ जे आहे त्याच्या त्या वाईट कामामध्ये काही सहभाग आहे असं घेण्याचं काही कारण पायाचं नाही. तीर्थ पिणं सर. आता सर एक प्रश्न या आता सगळ्या याला प्रकरणामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याच पक्षाच्या नेत्यांची नावं येतात. रुपाली चाकणकर, आता नरहरी तटकरे. झिरवाळ यांचं वेगळं प्रकरण, तटकरेंचं नाव आलं या सगळ्या प्रकरणामध्ये. मला काही कल्पना नाही आहे. एकीकडे तुम्ही हे एवढं बघा, वर्ष काम केलं. हे बघा ते चाकणकरांचं नाव आलं तर त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. तटकरेंचं पण नाव आहे. तिथं नावं तर सगळ्यांची येतात. आता एखाद्याकडे हे पहा मंदिरामध्ये जाणं हा काही गुन्हा नाही. कुणी सांगितलं अंकशास्त्र बघतो निवडणुकीमध्ये येणार की नाही मंत्री होणार की नाही सगळ्यांना वाटतं की जाऊन बघावं काय. आता ज्या माणसाला स्वतःच भविष्य कळलं नाही की काही दिवसांनी आपल्याला पोलीस बरोबर करणार आहे व्यवस्थित आम्ही तो दुसऱ्याचं काय भविष्य सांगू शकणार तर आहे. आम्ही छगन तर भुजबळ आता पाहिले. त्याच्यामध्ये हे लोक गेले पण असतील परंतु आणि अनेक ठिकाणी जे आहेत असे बाबा लोक आहेत किंवा ही मंदिर आहे आणि मग कोणतरी कार्यकर्ता म्हणतो चला हा बाबा चांगला आहे हे मंदिर चांगलं आहे हे काय जाज्वल्य दैवत आहे त्याला पाय पडा आता चला बाबा पाय पण छगन भुजबळ हे यांनी काय काय आचरणात पाप नाही आहे आणलं. हा? छगन भुजबळ असे एकमेव नेते दिसतात राष्ट्रवादीमध्ये त्यांनी आचरणात आणलं. त्यांनी महाराष्ट्र सदनामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगितला, मांडला, आचरणात आणला. तुमचे नेते फक्त भाषण करत राहिले. असं आहे की सगळेच असे नसतात. एखादा दुसरा जे आहे काही त्याच्या अजून चुका होतात चुका झाल्या तर त्याच्याबद्दल एक सुधारण्याची संधी दिली जाते किंवा कारवाई केली तुम्ही जाते. तर एक नाशिकचे आहात. प्रश्न तुम्ही असा कधी- निवडणूक तुम्ही देखील आयोगाला नाशिकचे आहात. निवडणूक आयोगाला तुम्ही देखील नाशिकचे आहात. तुम्ही कधी गेले होते का तिकडे बाबाचा तुमचा काही परिचय? तुम्ही नाशिकचे आहात. नाशिकचे हुज हुज त्या बाबाकडे म्हणजे तुम्ही नाशिकचे आहात. अनेक वेळा नाशिकमधील ते अनेक तिकडे राजकीय गेले. पक्षाचे नेते तिथे तुम्ही गेले कधी होते. त्या बाबाकडे गेले होते का? तुम्ही कधी तुम्हाला अशोक काही खरातकडे गेले होते का? तुमचा आणि खरातचा काही ओळख होती का? अरे खरंच नावच म्हणजे आता म्हणजे मागे कोणीतरी आता निवडणुकीवर सांगतात की अमुक अमुक बाबा सांगतो काय ते भविष्य वगैरे अर्थात मी काय कुठे काय गेलो नाही आणि मला त्याच्याबद्दल